चला इथे जरा हार्डवेअरमध्ये जायचं आहे, संगममध्ये. आणि माझ्या मागे आहे इकडे संगमेश्वरमधलं फेमस गणेश फरसा. सगळी भाजी वाट्यावरती इकडे. किती 10 रुपये वाटा आहे ना. आता एवढे दिवस राहिलो ना, ते सर्व दिवस असे एका ठिकाणी बसून आठवतात, कारण उद्या मला निघायचं आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता सड्यावरती आहे. दुपारची वेळ आहे, दुपारची म्हणजे 11:30 झालेत. आणि आम्ही चाललेलो आहे संगमेश्वरला. संगमेश्वर चिकूची तब्येत पण ठीक नव्हती, तर बोलले जरा जाऊन येऊया. आणि जरा कामं पण आहेत आणि थोडा रूट चेंज केलेला आहे वरती. म्हणजे आमच्या नंतरचा डिंगणी गावात तिथे जाधववाडी आहे तळीवरती, तिथे वरती रोड आहे जायला. तर तिथला तो चढलेलं आणि वरती सड्यावरती आलेलं आहे. सड्यावरचा नजारा बघा काय भारी वाटतो आहे, एक नंबर. आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस वगैरे पडतो ना, त्यावेळेस इकडे मस्त हिरवगार असते. आणि हा रोड जरा चांगला आहे. आणि आता आपण जाणार आहे ते इकडून वरती गुरववाडी, चालकेवाडी वगैरे, आणि त्यानंतर असुर्ड्यातून तिकडे खालती उतरणार. कारण तो तिकडचा डिंगणी गरजोळी रोडचं काम चालू आहे, तर बेकार एकदम मोठे मोठे असे खडे टाकलेले आहेत. तर बोललो आम्ही इकडून जाऊ. आता इथून थोडा शॉर्टकट पडेल, परचुरी मार्गे आहे पण थोडा जास्त डिस्टन्स होतो, म्हणून आम्ही थोडा रूट चेंज केलेला आहे. आता इकडून वरतून जाऊया, जरा गावं फिरत जाऊ. तर चला जाऊया फटाफट. जरा संगमेश्वरची जी कामं आहेत ती आटपून घेऊया. चला चिकू आहे, पिऊ आहे, आणि ते एकत्र चाललेलं आहे. चला इथे जर आम्ही थांबलो होतो, आम्हाला जर पेप्सी घ्यायची होती. ती पेप्सी मस्त मिळाली, 5-5 वाली. दुधातली पेप्सी वाटते, लस्सीसारखी. इथे इथे दुकान आहे गुरववाडीत वरती, मस्त इथे पेप्सी वगैरे. चिकूला जरा ताण लागली होती म्हणून जरा थांबलो आम्ही इथे. चला निघू फटाफट, चिकू पेप्सी खाते. चला आपण आता आलेलो आहे इथे चालकेवाडी फाटा. इकडे आता या साईडला गेलात की इकडे बांदेवाडी, सोलकरवाडी, खांबेवाडी, गवळवाडी इथे बोर्ड आहे. आणि हा इथे फाटा आहे. आणि ह्या साईडला गेलात की इकडे असुर्डे गाव लागतो. आणि हा इकडे सोलकरवाडीत वगैरे रोड जातो. तर आपल्याला इथून त्या साईडला जायचं आहे. म्हणजे इथून आपण खालती उतरू, जांभूळवाडीत उतरू खालती. मग आपला जास्तीत जास्त रोड कवर होईल. म्हणजे तिकडचा जो रोड आहे ना, म्हणजे जो थोडा चांगला रोड आहे तो लागेल इथं खाली गेल्यानंतर. तर चला जाऊया. आता पाऊस भरायला लागले. आता आपण इथून असुर्ड्यातून जाऊ, मनवेवाडीतून. कधी दुपारचे बघा 12 वाजलेत. आणि आपण आता आलो आहे संगमेश्वरमध्ये, कोंबडी गल्ली ही. आम्हाला जरा किराणाच्या दुकानात जायचं आहे. इकडे मळे मासे वगैरे भेटतात. आता आहेत तिकडे वाटतं घेऊन. इथे एक शॉप होतं, हे बघ इथे बघूया वरती. इकडे सर्व आपल्याला पॅकिंग केलेलं मिळतं, आपल्या हाताने घ्यायचं. काय काय आहे ते, मार्ट आहे मार्ट. एवढं तुला सगळं उचलायचं आहे? हां, पूर्ण भरणार ती ट्रॉली, बकेट भरणार. डोक्यावरून घेऊन जा गावाला. होय, मी घेऊ. चल पुढे चल. आम्हाला थोडं जिन्नस भरायचं आहे. आणि इथे ना सगळं आपलं जे पाहिजे ते हाताने बघून घ्यायचं आहे, कोणत्या कोणत्या वस्तू. आणि मेन एक गोष्ट असते इकडे अशा मार्टमध्ये आल्यानंतर ना, बरा कसा खर्च होतो, नको नको त्या वस्तू पण जातात.
इथे आल्यानंतर सगळं आठवतं आपल्याला काय घ्यायचं. काय काही पण कशाला घेतो. कुठे लावायचं? गाडीला लावायला. ते 4 व्हीलरचं आहे. ते परफ्यूम आहे, परफ्यूम. तर इथे जरा हार्डवेअरमध्ये जायचं आहे. संगममध्ये खिळे घ्यायचे आहेत. मजबूत आहे का ती? नाही उतरलेला आहे. आम्ही ते हे मेशू जागेवर ठेवलेलं. 288. इथे संगममध्ये आहेत ना, आपल्याला ज्या वस्तू पाहिजे त्या सगळ्या भेटतात. इथे आम्हाला खिळे वगैरे घ्यायचं, थोडं स्टँड घ्यायचं होतं बाथरूममध्ये कपडे लावायला. हे बघा, ह्या रोडला इकडे आतमध्ये आलात ना, इकडे भाज्या वगैरे असतात एनी टाईम. थोडे टोमॅटो वगैरे घ्यायचे आहेत आम्हाला. सकाळी वाटलं होतं पाऊस पडेल, तर एवढं ऊन लागायला लागलं आहे, मरणाचं गरम व्हायला लागलं आहे. आता जाम ऊन लागतं आहे बघा, कडाक्याचं ऊन आहे. दुपारचे 12 वाजत आलेत आणि चिक्कूला पण जाम ऊन लागायला लागलं आहे. गरम होतं आहे. सगळी भाजी वाट्यावरती इकडे. किती? 10 रुपये वाटा आहे ना? 10 रुपये वाटे. इथे वरती गोवा हायवे आहे आणि थोडं काम चालू आहे ब्रिजचं. कोंबडी गल्लीत आलो ना आपण, सरळच या गल्लीत सरळ घुसायचं. किती छान इथे वडापाव मिळतो. आणि आम्ही जेव्हा पण संगमेश्वरला येतो तेव्हा इथेच वडापाव खातो. कसा आहे वडापाव? छान आहे ना? बघा इकडे मस्त वडे एवढे छान असतात इथले, सुपर. आणि आम्ही असेच वडे खातो. उलटा वडा पकडला. चिकू आहे ना, कंटाळला घरी, तर बोललो त्याला पण घेऊन जाऊ. बोलतो मी पण येतो. पावसाचं काय खरं नव्हतं म्हणून आम्ही जरा टाळत होतो त्याला आणायचं. पण आता कडाक्याचं ऊन पडलं आहे आणि जरा आता वडापाव खातो. जरा गाडीला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे आणि आणल्यापासून नेले नाही. गॅरेजमध्ये घेऊन जातो, जरा ब्रेक वगैरे टाईट करतो. आता लवकरच मला गाडी रिटर्न घेऊन जायचं आहे मुंबईला. चिकू वगैरे राहणार आहे तिकडे आणि मी एकटाच जाणार आहे कारण माझ्या सुट्टी संपली आहे ना. वा, गरम आहे, गरम. सावकाश खा. दुपारचे बरोबर 1:30 वाजलेत आणि काय उन्हाचा तडाखा लागला आहे. कडाक्याचं ऊन लागतं आहे. आणि माझ्या मागे आहे इकडे संगमेश्वरमधलं फेमस गणेश फरसाण. इथे मिळतो, खूप छान लागतो फरसाण. पिऊ गेले इथे फरसाण घ्यायला. गणेश फरसाण कसं आहे आता? गणेश फरसाण 90 रुपये पाव किलो. 90 रुपये. ओके, खूप छान टेस्ट आहे. जास्तीत जास्त ते मिसळ वगैरे खूप यूज करतात. संगमेश्वरहून थोडं लेटच झालं यायला. दुपार होऊन गेली आणि खूप ऊन लागत होतं, तर त्यामुळे जरा घरी आल्यानंतर आराम केला आणि आता उठलो आहे. आता 6 वाजलेत आणि एक काम करायचं आहे, ते म्हणजे गाडी आणल्यापासून धुतली नव्हती, तर आज मुहूर्त काढला आहे गाडी धुवायचा. कारण आपल्याला आता लगेचच परतीचा प्रवास करायचा आहे. गाडी एवढी घाण झाली ना, आल्यापासून धुतली पण नव्हती. हे बघा सगळी, आमच्याकडे तर रोड खराब आहे ना, तर धूळ सगळी झाली आहे बघा. आता जरा धुवून काढतो.
ए तुम्ही दुपारपासून खेळताय ना रे? हा कुठे गेले तू दुपारी खेळायला? आणि यांना ऊन वगैरे काहीच नाही, दुपारपासून खेळतायत. आता गावी येतात तेव्हा अशी मजा करतात आणि नंतर मग हे सर्व दिवस आहेत ना नंतर आठवतात भरपूर. सनसेट पण होऊन गेला, आमच्या इथून सनसेट मस्त दिसतो. आणि चिकू पण आता इतका रमलाय ना, आता चिकू आणि पिऊ दोघांना पण यायचं मन नाही करत आहे. चिकू तू येणार आहेस मुंबईला? आता थोडे दिवस राहतील, शाळा वगैरे चालू झाल्यानंतर मग घेऊन जायला येईल मी रिटर्न. चला हे बघा मस्तपैकी क्लीन झाली आहे. जरा आता कपड्याने पुसून घेऊ. हो संध्याकाळचा कोरा चहा, एनर्जी ड्रिंक. गाडी वगैरे एकदम साफ करून झाली चकाचक आणि संध्याकाळची वेळ आहे. जर आम्ही बसलो इथे, ती पोरं पण आता दमली खेळून आणि ती पण बसले. आता एवढे दिवस राहिलो ना, ते सर्व दिवस असे एका ठिकाणी बसून आठवतात, कारण उद्या मला निघायचं आहे. कधी दिवस निघून गेले एवढे सगळे कळायला पण नाही. आणि गावाला आल्यानंतर ह्या सर्व दिवस कसे निघून जातात कळत पण नाहीत. आणि शेवटच्या दिवशी सर्व आठवतं, एवढी मौज मजा केलेली. आता ही पण पोरं आहेत. आता शाळा तुमची किती वाजता कधी चालू होणार रे? 15 जून. तर हे आता थांबतील अजून. तर ह्या सर्व आठवणी आहेत ना, परत मग मुंबईला जायचं मन नाही करत. सकाळपासून एन्जॉय करत असतात ते. सकाळी उठले, कोण आंघोळ पण नसेल काही जणांनी केली ना, आता संध्याकाळी आंघोळी करतील. तोंड वगैरे धुतलं, चहा पिली की पोरं गेली खेळायला. गावची अशी ही लाईफस्टाईल आहे. मस्त वाटतं एकदम गावाला. आम्ही पण असेच मौज मजा करायचो. आता ते सगळं काय होत नाही. आमच्या इथलं बाहेरचं संध्याकाळचं वातावरण बघा, काय सुंदर असं वातावरण झालंय. सकाळपासून असे ढग वगैरे होते, पण आता कुठे गायब झाले. ढग आहेत पण पाऊस पडणार तर नाही. रात्री काय करतोय काय माहिती नाही, पण थोडा आता क्लिअर झालाय. आणि इकडे सर्व आर्यन वगैरे खूप मजा केलेली. पोहायला वगैरे आम्ही गेलो होतो, आहे की नाही? हे गावालाच होतात त्यामुळे त्यांना काही एवढं वाटत नाही. आम्ही मुंबईला शहरा ठिकाणी गेल्यानंतर नाही सर्व गोष्टी आठवतात. इकडे श्री आहे, इकडे इंद्राज आहे, म्हणजे कृष्णाचं काम कसलं भारी करतो. आणि हा गवळण यावर्षी केलं पण आपल्याला यायला नाही भेटलं. आता जाताना मी एकटाच जाणार आहे. पिऊ आणि चिकू इकडेच राहणार आहेत. आता त्यांना गावाला जरा बरं वाटायला लागलं आहे, तर थोडे दिवस अजून राहतील आणि मी जाईल. सो नंतर मी न्यायला येईल परत. त्यांना राहायचं आहे, अजून मन भरलं आहे नाही अजून. चिकूची शाळा पण भरायला थोडा वेळ आहे अजून, तर राहतील थोडे दिवस आणि नंतर मग मी पुन्हा येईल घ्यायला. तर चला, आम्ही संगमेश्वरला गेलो होतो. आता थोडे दिवस अजून राहणार आहेत. पिऊ चिकू अजून बेबी आहे, इकडे राहणार आहे. तर त्यासाठी थोडं सामान लागेल. आता कशी गाडी आहे तर जाऊन येऊ शकतो. नंतर मग रिक्षाने वगैरे जायला खूप खर्च आहे. बाकीचं काही सामान वगैरे आणायचं होतं ते आणलेलं आहे. आता काही टेन्शन नाही. आता काय लागलं तर इकडे वाडीमध्ये दुकान आहे गावामध्ये आपल्या, तर त्यासाठी जरा गेलो होतो आम्ही संगमेश्वरला. बोललेलं जरा पाऊस येईल, पण पावसाचं काही कुठे नाव नाही. सकाळपासून वातावरण केलं होतं पण पाऊस नाही पडला. तर चला, हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो गावचे सर्व व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जाताना मी व्हिडिओ बनवणार आहे. बघूया कसे काय फुटेज घ्यायला मिळतात, कारण मी जाताना एकटा आहे आणि माझ्याकडे असं माउंट करायला काहीच नाही.
मी जिथे जिथे हॉल्ट घेईल तिथे 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 तुम्हाला फुटेज दाखवेल. बाकी ट्रॅव्हल करताना चालवताना वगैरे व्हिडिओ काही शूट करणार नाही. तर चला बाय बाय. संध्याकाळची वेळ आहे. मस्त वातावरण झालं आमच्या इथलं. फक्त चहा वगैरे झाले. हां पाऊस येतोय काय माहिती नाही बघा. आज पाऊस पडला होता नाही. आज पडायला पाहिजे होता मस्त. आणि दुपारी खूप गरम होत होतं. नको पडायला. काय बोलते